काय सांगणार महाराज, श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, कशी गर्दी आहे, मंदिर किती जुनं आहे, मंदिराचा इतिहास काय आहे? मी आता या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या मंदिराचा इतिहास हा फार जुना आहे। तर या ठिकाणी जी महादेवाची शिवलिंगाची पिंड आहे तिला पंचमुखी महादेव म्हणतात। तिचे 5 मुख आहेत, शेषनाग आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्याच्यावरतीच 108 छोटे छोटे शिवलिंग आहेत। असे पूर्ण एकाच वेळेस 121 शिवलिंगाचं दर्शन या मूर्तीमध्ये घडतंय। त्यामुळे या ठिकाणी जे काही भक्तगण आहेत पूर्ण जालन्यातील पंचक्रोशीतील सर्वजण या ठिकाणी येतात, या ठिकाणी दर्शन घेतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात। आणि आज त्या ठिकाणी पहिला सोमवार आणि नागपंचमीचा या ठिकाणी सण आहे। या ठिकाणी ज्या काही स्त्रिया आहेत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी भगवंताला साकडं घालण्यासाठी येतात। त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला प्रशासनाचं आणि आमचे या ठिकाणी जे काही ट्रस्टी आहेत, श्री सिद्धार्थ चौधरी, कैलास काकाजी भरतिया, संजू भैया भरतिया, हे सर्वजण या ठिकाणी आम्हाला नेहमी सहाय्यता करत असतात आणि सर्व भक्तगणांचा सुद्धा या ठिकाणी सहाय्यता आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत असते। कसा उत्साह आहे, कशी गर्दी आहे? आजचा सर्वात जास्त उत्साह आहे। या ठिकाणी सर्वजण हे सकाळपासून तसं तर रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी अभिषेकाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सर्वजण येऊन दर्शन वगैरे घेतात, अभिषेक वगैरे करतात आणि भगवंताचं नामस्मरण करून या ठिकाणी मंदिराचा नेमका इतिहास काय आहे? इतिहास मंदिराचा नेमका इतिहास म्हणजे या ठिकाणी शिवलिंग जे आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे। तर याचा हे आता आम्हाला जेव्हापासून आमच्या ऐकण्यात आलेलं आहे की 800-900 पूर्वीचंही आहे। परंतु मी दीपक कृष्णनाथराव जोशी या ठिकाणी मी सेवा करत असतो, पूजा वगैरे माझ्याचकडे आहे। दोन्ही टाइम आरती जी मंदिराची मुख्य आरती वगैरे आहे ती असते।